रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 14. विविक्त सेवी लघ्वाशी यत वाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. जो एकांतवास करणारा, मिताहारी, काया वाचा व मन यांना स्वाधीन ठेवणारा, सदैव ध्यान योगामध्ये तत्पर असणारा आणि वैराग्याचा आश्रय करणारा असतो. गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया अंगाची आची मांदिया एकलिया शमदमादिकी खेळी न बोलणेची चावळे गुरुवाक्याचे निमेळे नेणे वेळू आणि अंगा बळ यावे ना तरी क्षुधा जावे काजिभेचे पुरवावे मनोरथ. भोजन करिता विखी ययातिहीन ते न लेखी आहारी मिती संतोषी मापन सूये अशनाचे निपावके हारपता प्राणू पोखे इतुकी याची भागू मोटके अशन करी आणि परपुरुषे कामिली कुळवधू अंगण घाली निद्रालस्यान मोकली आसन तैसे दंडवताचे निप्रसंगे भुई हन अंग लागे वाचुनी एरणे घे रावस्य तेथ देह निर्वाहा पुरते रहाटवी हाता पायांते किंबहुना आपैते सबाह्य केले आणि मनाचा उंबरा वृत्तीसी देखोने दिविरा तेथ के वाग्व्यापारा अवकाशु असे. ऐसेनी देह वाचा मानस हे जिनोनी बाह्य प्रदेश आकळिले आकाश ध्यानाचे तेणे गुरुवाक्ये उठविला बोधी निश्चयो आपुला न्याहाळी हाती घेतला रिसा जैसा पै ध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे हे अवधारी ध्यान रूढी गा तेथ ध्येय ध्यान ध्याता ययातिही एक रूपता होय तव पंडुसूता की जेते गा. म्हणोनी तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू परिपुढा सुनी पक्षू योगाभ्यासाचा. ज्या ठिकाणी लोकांचा काही गलबला नाही अशा शांत अरण्यामध्ये तो निवास करतो. शरीराचे अवयव हेच त्याचे सोबती असतात. वनामध्ये तो शमदमाबरोबर खेळत असतो. काही न बोलणे हेच त्याचे बोलणे असते आणि सद्गुरूंच्या आठवणींमध्ये किती वेळ गेला याचे त्याला भानही राहत नाही. आपल्या अंगामध्ये शक्ती निर्माण व्हावी अथवा आपली भूक नाहीशी व्हावी किंवा चविष्ट पदार्थ खाऊन जिभेचे लाड पुरवावे या तिन्ही गोष्टींचा तो भोजनाच्या वेळी विचार करत नाही. त्याचा आहार थोडा असतो परंतु त्याला अधिक संतोष प्राप्त होत असतो. योगासन करताना अन्नपचन करताना जो जठराग्नी त्याला जर काही आहार दिला नाही तर तो प्राणाचा नाश करेल. याकरिता प्राणाचे रक्षण होईल एवढाच तो आहार घेतो. परपुरुषाने इच्छा केली तरी कुलवती स्त्री जशी त्याला वश होत नाही तसे निद्रेला किंवा आळसाला वश होऊन तो आपले आसन ढळू देत नाही. सद्गुरूला ईश्वराला दंडवत करते वेळी जो जमिनीला स्पर्श होईल त्याशिवाय कधीही तो जमिनीवर लोळत पडत नाही. शरीराचा व्यवहार करण्यापुरता तो हातापायांचा उपयोग करतो. फार काय सांगावे. किंबहुना ज्याने अंतःकरण व बाह्य इंद्रिये आपल्या स्वाधीन करून ठेवलेली असतात. हे अर्जुना,
जेथे वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही, तेथे बोलण्याला संधी कशी मिळेल? अशा प्रकारे काया, वाचा आणि मन हे बाह्य प्रदेश जिंकून त्या साधकाने ध्यानाचे आकाश स्वाधीन केलेले असते. ज्याप्रमाणे आरसा हातात घेतल्यावर आपले स्वरूप स्पष्टपणे दिसते, त्याप्रमाणे सद्गुरूंनी केलेल्या बोधात मी ब्रह्म आहे असा आपला निश्चय तो पाहत असतो. तो ध्यानाचा प्रकार अशा प्रकारे असतो की ध्यान करणारा तो ध्याता, त्याची जी वृत्ती ती ध्यानरूपी वृत्ती व त्या वृत्तीच्या आधारे ज्याचे ध्यान करायचे ती तो त्रिपुटी आपल्या ठिकाणीच पाहत असतो. हे अर्जुना, हे असे करत असताना ध्यान, ध्येय, ध्याता या तिन्हींची एकरूपता होईपर्यंत ध्यान करावे. म्हणून तो मोक्षाची इच्छा करणारा आत्मज्ञानाविषयी दक्ष होतो, परंतु योगाभ्यासाचा पक्ष पुढे ठेवून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो. ती कशा प्रकारे ते ऐक. अपानरंध्रद्वया माझारी धनंजया, पाशणी पिडुनिया कावरुमूळ, आकुंचुनी अध देऊनी तिन्ही बंध, करुणी एकवद वायुभेदी, कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकासुनी, आधारादि भेदुनी आज्ञावरी, सहस्रदळाचा मेघू पियुषे वर्षोनी चांगू, तो मूळवरी ओघू आणुनिया, नाचतया पुण्यगिरी चिद्भैरवाच्या खापरी, मनपवनाची खीच पुरी वाढुनिया, झालिया योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा, ध्यान मागिली कडा स्वयंभ केले, आणि ध्यान योग दोन्ही इथे आत्मतत्वज्ञानी, पैठी होवावया निर्विघ्नी आधीची तेणी, वीतरागते सारिखा जोडणी ठेविला सखा, तो आघवियाची भूमिका सवे चाले, पहावे दिसे तववरी दिठी तेन संडी दीपू जरी, तरीके आहे अवसरी देखावया, तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया, तव वैराग्याथितया भंगू कैचा, म्हणूनी सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सभाग्यू, करुणी जाला योग्यू आत्मलाभा, ऐसी वैराग्याची अंगी बाणोनिया वज्रांगी, राजयोग तुरंगी आरूढला, वरी याड पडिले दिठी साने थोर निवटी, ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे खांडे, ऐसेनी संसार रणा आतू अंधारी सूर्य तैसासे जातू, मोक्ष विजय श्री वरैतू होवावया लागी. अर्जुना, गुद आणि शिश्न या दोहोंच्या मध्यभागी पायाच्या टाचेने दाबून मूळबंध योगिक क्रिया तो करतो. बेंबीचा भाग आकुंचित करून ओढी आणा, जालंधर आणि मूळ असे 3 बंध हनुवटी, बेंबी आणि शिवण या ठिकाणी करतो. शरीरातील प्राण, अपानादी सर्व वायू प्राणायामाच्या आधारे एकरूप करतो. त्यावेळी इडा आणि पिंगळा या नाड्यांमधले प्रवाह थांबतात आणि कुंडलिनी शक्तीचे उत्थापन करून सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी शक्ती वर चढू लागते. ती शक्ती मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा या चक्रांचा क्रमाक्रमाने भेद करते. मग ब्रह्मरंध्रांमधील सहस्रदल कमलरूपी मेघापासून अमृतवृष्टी होऊ लागते.
त्याचा ओघ सुषुम्ना नाडीने मूळबंधापर्यंत येतो. अशा चक्ररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन आणि प्राण यांची खिचडी आणि रोडगा वाढून अशा प्रकारे हा बळकट मेळावा पुढे घालून झाल्यानंतर मागील बाजूस ध्यान देखील सिद्ध केलेलेच असते. याप्रमाणे ध्यानयोग व हठयोग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरिता त्या साधकाने आधीच वैराग्यासारखा बलवान प्रिय मित्र जोडून ठेवलेला असतो. तो प्रारंभापासून ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकांवर त्यांच्याबरोबर चालत असतो. पाहावयाची वस्तू दिसेपर्यंत जर दिव्याने डोळ्यांना सोडले नाही तर वस्तू दिसावयास काय उशीर. त्याप्रमाणे मोक्षमार्गात प्रवृत्त झाल्यानंतर वृत्ती ब्रह्मज्ञानात लीन होईपर्यंत जर वैराग्य टिकून राहत असेल तर त्या साधकाच्या साधनांचा विषयांच्या आसक्तीने भंग होईलच कसा. म्हणून जो वैराग्ययुक्त ज्ञानाचा अभ्यास, ज्ञानाची साधना आणि त्याप्रमाणे ज्ञानाचे आचरण करून आत्मप्राप्तीसाठी योग्य अधिकारी झाला त्याला खरोखर भाग्यवान समजावे. असे वैराग्याचे कवच अंगावर घालून जो राजयोग रूप घोड्यावर स्वार होतो, शिवाय जे जे दृश्य दिसेल त्यातील लहान मोठा वगैरे भेद नाहीसा करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण तलवार विवेकरूपी मुठीत धारण करतो. सूर्य ज्याप्रमाणे अंधारात निर्भयपणाने जात असतो तसा तो साधक मोक्षरूपी लक्ष्मीला वरण्याकरता संसाररूपी रणात निर्भयपणाने जातो. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते. अहंकार, बल, घमेंड, काम, क्रोध व संग्रह यांचा त्याग करून ममतारहित आणि शांत अंतःकरणाचा साधक सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये ऐक्य पावण्याला एकरूप होतो. तेथ आडवाया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकारू जो न मोकली मारुनी जीवो नेरी उपजवोनी विचंबवी खोडा घालुनी हाडांची या तयाचा देह दुर्ग हाथारा मोडोनी घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी जो विषयाचे निनावे चौगुणे ही वरी थावे जेणे मृतावस्था धावे सर्वत्र जगा तो विषय विषाचा थाओ आघविया दोषांचा राओ परिध्यान खडगाचा घाओ साहेल कैचा आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तोची घालुनी बुद्धी अंगी जो वाजे जो सन्मार्ग भुलवी मग धर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकादिका तो विश्वासे मारिता रिपू निवटूनी घातला दर्पू आणि जयाचा अहाकंपू तापसासी क्रोधायसा महादोखू जयाचा देख परिपाकू भरिजे तव अधिकू रीता होय जो तो कामू कोणे चकठाई नसे ऐसे केले पाही की तेची क्रोधाही सहजे आले मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे कामुनासिले निनासे तैसा क्रोधू. मोक्षलक्ष्मीकडे जाताना त्याला मध्येच अडविण्याकरिता आलेले जे दोषरूपी वैरी त्यांना ठोकून दूर करतो. त्यामध्ये पहिला देह अहंकार आहे.
हा देह अहंकार जीवाला एकदाच मारून सोडत नाही, तसेच जन्माला घातल्यावर सुखाने जगू देखील देत नाही, तर जन्म मरण रूपी चक्रात फिरत ठेवून देहरूपी हाडांच्या खोडात अडकवून जीवाला नेहमी कष्ट देत असतो. त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण जो देहरूपी किल्ला, त्याचा पाडाव करून तो जिंकून घेतला. तसेच बळ हा दुसरा शत्रू देखील नाहीसा करून टाकला. जो बलरूपी शत्रू विषयांचे नाव ऐकल्याबरोबर चौपट वाढतो आणि सर्व जगाला विषयांशिवाय इतर गोष्टींचे भान राहू देत नाही. त्या आधारे सर्व जगाला मृत अवस्था प्राप्त होते. तो बलरूपी शत्रू विषयरूपी विषाचा केवळ डोहच आहे. शिवाय सर्व दोषांचा राजा तरी पण ध्यानरूपी तलवारीचा घाव तो सहन करू शकत नाही. शास्त्रशुद्ध ध्यानरूपी तलवारीने तो मारला जातो. अनुकूल प्रिय विषयांची प्राप्ती झाली असता त्याला परम संतोष होतो. त्या सुखाची खोळ अंगामध्ये घालून म्हणजे त्या सुखाचा अभिमान ठेवून तो माझे माझे अशी गर्जना करतो. जो सन्मार्ग चुकवितो आणि मग अधर्माच्या अरण्यात घालून नरकादी रूपी वाघांच्या तावडीत देतो, तो विश्वास देऊन जीवाचा घात करणारा गर्वरूपी शत्रू मारून टाकतो. ज्या कामाचे नुसते नाव उच्चारताच तपस्वी लोकांचा देखील थरकाप उडतो, क्रोधासारखा महान दोष ज्याचा परिणाम आहे आणि जो जो त्याचे लाड पुरवावेत तो तो जो अधिक प्रमाणात वाढत असतो, असा तो काम तो पूर्णपणे नाहीसा केल्यावर क्रोधाचाही सहजपणे नाश होतो. झाडाचे मूळ तोडले की फांद्यांचा आपोआप नाश होतो, त्याप्रमाणे कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचा सहज नाश होतो. म्हणून कामवैरी झाला जेथ ठाणोरी, तेथ सरली वारी क्रोधाची. आणि समर्थू आपला खोडा, शिसे वाहवी जैसा होडा, तैसा बुंजोनी जो गाढा परिग्रहो. जो माथाची पालाणवी, अंगा अवगुण घालवी, जीवे दांडी घेववी ममत्वाची. शिष्य शाखादी विलासे, मठादी मुद्रेचे निमिसे, घातले आहाती फासे निसंगा जेणी. घरी कुटुंबपणे सरे, तरी वनी वन्य होऊनी अवतरे, नागवियाही शरीरे लागला आहे. ऐसा दुर्जयो जो परिग्रहो, तयाचा फेडुनी ठाओ, भव विजयाचा उत्साहो भोगितसे जो. तेथ अमानित्वादी आघवे, ज्ञानगुणाचे जे मेळावे, ते कैवल्य देशींचे आघवे राव जैसे आले. तेव्हा सम्यक ज्ञानाची या, राणीमा उगाणोनी तया, परिवारू होऊन राहता आंगे. प्रवृत्तीची राजविधी, अवस्था भेद प्रमदी, की जत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. पुढा बोधाची एकांबीवरी, विवेकू दृश्याची मांदी सारी, योग भूमिका आरती करी येती जैसिया. तेथ वृद्धी सिद्धींची अनेगी, वृंदे मिळती प्रसंगी, तिये पुष्पवर्षी अंगे नाहतसे तो. ऐसेनी ब्रह्मैक्या सारिखे, स्वराज्य येता जवळिके, झळंभित आहे हरिके तिन्ही लोक. तेव्हा वैरिया का मैत्रिया, तयासी माझे म्हणावया, समानता धनंजया उरेची ना. म्हणून काम हा शत्रू मारून टाकला म्हणजे क्रोधाची येण्या जाण्याची वारी संपते. ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालावयाचा त्याच्याच डोक्यावर त्याला व्हावयास लावतो,
त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवान झाला आहे, जो परिग्रह वैराग्यशीलाचे फक्त नाव ऐकल्याबरोबर वैराग्यवान माणसाच्या अंगात संचार करून अवगुण उत्पन्न करतो आणि हे माझे अशा अभिमानात त्याला गुंतवून ठेवतो. ज्या परिग्रहाने निस्संग पुरुषाला देखील हा माझा स्वतःचा मठ आहे, हे माझे अनेक शिष्य आहेत, हे माझे विविध ग्रंथ आहेत, अशा चिन्हांनी पाशामध्ये घातले आहे. वैराग्यशील माणूस आपल्या संसाराचा त्याग करून वनात गेला तरी वनातील झोपडी, दंड, कमंडलू, भिक्षापात्र या पदार्थांवर ममत्व ठेवतो. सर्वस्वाचा त्याग करणाऱ्याला देखील आपल्या पाशात गुंतवून ठेवतो. असा जो जिंकण्यास कठीण असलेला परिग्रह, त्याचा ठाव ठिकाणा नाहीसा करून जो पुरुष संसार विषयांचा उत्साह भोगत असतो, तेव्हा त्यांच्या भेटीला ज्ञानगुणाचे अमानित्वादिक समुदाय हेच जसे कोणी मोक्षरूपी देशाचे सर्व राजेच आले, तसे ते यथार्थ ज्ञानाचे राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वतः त्याचे परिवार होऊन राहतात. प्रवृत्तीरूपी राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता तीन निरनिराळ्या अवस्थारूपी स्त्रिया येऊन त्याच्यावरून पदोपदी आपल्या सुखाचे लिंबलोणं करून टाकतात. त्या साधकाच्या पुढे विवेक हा चोपदाराप्रमाणे बोधरूपी सुवर्णदंडाने पाहण्यासाठी झालेली दृश्यरूपी प्रेक्षकांची गर्दी बाजूला सारतो आणि शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा सत्वापत्ती, असंसक्ती आणि पदार्थाभाविणी आणि तुर्यंगा या 7 योग भूमिका जणू काही हातात आरत्याच घेऊन त्यास ओवाळण्यास येतात. तेव्हा त्या प्रसंगी रिद्धिसिद्धींचे अनेक समुदाय येतात आणि पुष्पवर्षाव करतात. त्या पुष्पवर्षावामध्ये तो राजा स्वभावताच न्हावून निघतो. याप्रमाणे ब्रह्मैक्य रूप स्वराज्य प्राप्त होण्याची वेळ जो जो जवळ येते, त्यावेळी तिन्ही लोक आनंदाने भरलेले दिसतात. तेव्हा अर्जुना, त्या आत्मज्ञानी राजाला ब्रह्माची समानता प्राप्त झाल्यामुळे कोणी मित्र, कोणी शत्रू अशा प्रकारचे द्वैत शिल्लक राहत नाही. हे ना भलतेने व्याजे, तो जया ते म्हणे माझे, ते नोडवेची का दुजे, अद्वितीय झाला. पैया पुलिया एकी सत्ता, सर्व ही कवळुनिया पंडुसुता, कही न लगती ममता, धाडिली तेणे. ऐसा जिंतिलिया रिपुवर्ग, आपमानिलिया हे जग, अपैसा योग तुरंग, स्थिर झाला. वैराग्याचे गाढले, अंगत्राण होते भले, तेही नावे कढिले तेव्हा करी. आणि निवटी ध्यानाचे खांडे, ते दुजे नाहीची पुढे, म्हणून हा तू आसुडे वृत्तीचाही. जैसे रसौषध खरे, आपुले काज करुनी पुरे, आपणही नुरे तैसे होतसे. देखोनी ठाकिता ठाओ, धावता थिरावे पाओ, तैसा ब्रह्म सामिप्ये थाओ, अभ्यासू सांडी. घडता मोहदधीसी, गंगा वेगू सांडी जैसी, का कामिनी कांता पासी, स्थिर होय. नाना फळतिये वेळे, केळीची वाढी मांटुळे, का गावा पुढे वळे, मार्गू जैसा. तैसा आत्मसाक्षात्कारू, होईल देखोनी गोचरू, ऐसा साधन हातीरू, हळूची ठेवी. म्हणोनी ब्रह्मे सीतया, ऐक्याचा समो धनंजया, होतसे तै उपाया, ओहटू पडे. मग वैराग्याची गोंधळुक, जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगफळाचाही परिपाक, दशा जे का. ते शांती पैगा सुभगा,
संपूर्ण ये तयाची या आंगा, तै ब्रह्म होवावया जोगा, होय तो पुरुषो पुनवे हुनी चतुर्दशी, जे तुले उणे पण शशी, 16 हुनी जैसी 15वी वाणी. एवढेच नव्हे तर कोणत्याही निमित्ताने तो ज्याला माझे असे म्हणेल एवढे देखील द्वैत राहत नाही, कारण तो स्वतःच अद्वितीय ब्रह्म झालेला असतो. अर्जुना, त्या एका सत्तेने सर्व विश्व व्यापून टाकल्याने माझे माझे असे म्हणावयास अवकाश नसल्यामुळे ममतेचा त्याग होत असतो. याप्रमाणे अहंकार वगैरे शत्रूंना जिंकल्यावर हे सर्व विश्व आपणच आहोत याची जाणीव झाल्यावर योगरूपी घोड्याची धाव आपोआप बंद होते आणि मग वैराग्याचे अभेद्य कवच जे अंगावर घातलेले असते तेही तेव्हा थोडा वेळ ढिले होते. आता ध्यानाच्या तलवारीने नष्ट होईल असे ते द्वैत पुढे शिल्लकच नसते. म्हणून ध्यान वृत्तीचा देखील हात मागे ओढून घेतो. जसे एखादे रासायनिक औषध रोगाचा नाश करते आणि ते स्वतःही नाहीसे होते, तशी याची स्थिती होते. मुक्कामाचे स्थान प्राप्त झाल्यानंतर जसे धावणारे पाय थांबतात, तशा ब्रह्माशी ऐक्य पावल्यावर अभ्यास आपोआप थांबतो. गंगा सागराला मिळाल्यावर ती प्रवाहाच्या वेगाला टाकून देते, अथवा कामिनी स्त्री आपला पती भेटला म्हणजे जशी शांत होते, किंवा केळीला फळांचा घड आला म्हणजे जशी केळीची वाढ थांबते, किंवा गावापुढे जसा रस्ता संपतो. म्हणून त्या साधकाची ब्रह्माशी ऐक्य पावण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा साधनांना ओहोटी पडते, म्हणजे साधना थांबतात. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य होण्याच्या वेळी सर्व साधने मागे परत फिरतात. मग वैराग्याची जी मावळती वेळ आहे किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे जे वार्धक्य आहे आणि योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे, हे अर्जुना, ती शांती जेव्हा त्याच्या अंगी पूर्णपणे भिनते तेव्हा तो साधक ब्रह्म होण्यास अधिकारी होतो. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला जसे कमी महत्त्व असते, अथवा 16 दराच्या सोन्यापेक्षा 15 दराचा कस असलेले सोने जसे काही प्रमाणात हिणकस असते. सागरी ही पाणी वेगी, संचरे ते रूप गंगे, येर निश्चळ जे उगे, ते समुद्र जैसा. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये, योग्य ते तैसा पाडू आहे, तेची शांतीचे निलवला आहे, होय ते गा. पै तेची होणे नवीन, प्रतीती आले जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण, योग्यता येथ. जसा समुद्रामध्ये गंगा नदीने प्रवेश केल्यावर तिचा वेग जेथपर्यंत दृष्टीस पडतो ती गंगा आणि जेथे तो थांबतो तो समुद्र असतो, त्याप्रमाणे ब्रह्म आणि ब्रह्म होण्याच्या योग्यतेस फार थोडेसे अंतर राहिलेले असते. ते अंतर वैराग्यादी साधनाचा शांतीच्या योगाने ताबडतोब नाहीसे होऊन तो अधिकार त्वरित ब्रह्मस्वरूप होतो. ते ब्रह्म प्रत्यक्ष झाल्याशिवाय जे ब्रह्मपण अनुभवास येत असते ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा, न शोचति न कांक्षति, समः सर्वेषु भूतेषु, मद्भक्तिर्लभते पराम. सच्चिदानंद घनरूप परब्रह्माशी तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा पुरुष कशाबद्दलही शोक करत नाही आणि कशाचीही इच्छा धरत नाही. सर्व भूतमात्रांच्या ठायी समभाव प्राप्त झालेला तो पुरुष माझ्या परमभक्तीला प्राप्त होतो. ते ब्रह्मभाव योग्यता
पुरुष तो मग पंडुसूता, आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. जेणे निपजे रस सोय, तो तापुही जै जाय. तै ते का होय प्रसन्न जैसी. नाना भरतिया लगबगा, शरत्काळी सांडिजे गंगा. का गीत राहता उपांगा, ओहटू पडे. तैसा आत्मबोधी उद्दमू, करिता होय जो श्रमू. तोही तेथे समू होऊनी जाय. आत्मबोध प्रशस्ती, हे ती दशेची ख्याती. ते भोगितसे महामती, योग्य तो गा. तेव्हा आत्मत्वे शोचावे, काही पावावया कामावे. हे सरले समभावे, भरिते तया. उदया येता गभस्ती, नाना नक्षत्र व्यक्ती. हार विजती दीप्ती, अंगिका जेवी. देवी उठतिया आत्मप्रथा, हे भूतभेद व्यवस्था. मोडित मोडित पार्था, वास पाहे तो. पाटिये वरील अक्षरे, जैसी पुसता येती करे. तैसी हारपती भेदांतरे, तयाची दृष्टी. अर्जुना, मग तो ब्रह्माशी एकरूप होण्याच्या योग्यतेस पोचलेला पुरुष आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर विराजमान होतो. उष्णतेच्या आधारे अन्न शिजते, तेव्हाच ते अन्न प्रसन्नतेने खाता येते. शरद ऋतू आला म्हणजे वर्षाकालात दररोज येणारी भरती व ओहोटी संपून गंगा स्थिर होते. अथवा गायनाचा समारंभ संपला म्हणजे तंबोरा तबला बंद होऊन श्रवण सुखाचा आनंद शिल्लक राहतो. त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तीकरता ज्या अनेक साधनांचा प्रयत्न केला जातो, ते श्रम देखील संपून जातात. हे महान बुद्धिमान अर्जुना, त्या श्रेष्ठ अवस्थेचे नाव आत्मानुभूतीची प्रसन्नता असे आहे. ती श्रेष्ठ अवस्था साधन व साधनेशी एकरूप झालेला पुरुष अनुभवत असतो. अशा प्रकारचा ऐक्यभाव जेव्हा निर्माण होतो, त्यावेळी लौकिक गोष्टींविषयीचा शोक संपलेला असतो आणि आपणास काही मिळवावयाचे आहे असे शिल्लक राहिलेले नसते. सूर्यनारायण उदयाला येताच आपल्या परमतेजाने अनेक नक्षत्रांच्या आकाराला जसा लोपून टाकतो, त्याप्रमाणे आत्मानुभवाचा उदय झाला की प्राणीमात्रांच्या भेदाची रचना नाहीशी होऊन तो आपल्या चैतन्य स्वरूपालाच सर्वत्र पाहत असतो. पाटीवर लिहिलेली अक्षरे ज्याप्रमाणे सहज पुसता येतात, त्याप्रमाणे चैतन्यरूप दिव्य शक्तीने विविध प्रकारचे भेद लोपून जातात. तैसेनी अन्यथा ज्ञाने, जे घेपती जागर स्वप्ने. ते दोन्ही केली लीने, अव्यक्ता माझी. मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत. पुरला बोधी समस्त बुडोनी जाय. जैसी भोजनाच्या व्यापारी, क्षुधा जिरत जाय अवसरी. मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय. नाना चालीची या वाढी, वाट होत जाय थोडी. मग पातला ठाई बुडी, देऊनी निमे. का जागृती जवजव उद्दीपी, तव तव निद्रा हारपी. मग जागिन्नलिया स्वरूपे नाहीच होय. हे ना आपुले पूर्णत्व भेटे, जेथ चंद्रासी वाढी खुंटे. तेथ शुक्ल पक्षु आटे, निशेषु जैसा. तैसा बोध्य जात गिळितू, बोधू बोधे जे मजातू. मिसळला तेथ साध्यंतू, अबोधू गेला. तेव्हा कल्पांताची वेळे, नदी सिंधूचे पेंडवळे. मोडूनी भरले जळे, आ ब्रह्म जैसे. नाना गेलिया घटमठ,
आकाश ठाके एकवट, काजळोणी काष्टे काष्ट वनीची होय. ना तरी लेणिया जेठसे, आटोनी गेलिया मुसे. नाम रूप भेदे जैसे, सांडिजे सोने. हेही असो चेलया, हे स्वप्न नाही जालया. मग आपणची आपणया, उरी जे जैसे. तैसी मी एक वाचुनी काही, तया तयाही सकट नाही. हे चौथी भक्ती पाही, माझी तोला आहे. त्याप्रमाणे जागृती व स्वप्न या दोन्ही अवस्थांमध्ये जी विपरीत ज्ञाने आहेत, ती दोन्ही ज्ञाने घन अज्ञानात लीन होऊन जातात. मग ते अज्ञान देखील जसजसा आत्मज्ञान बोध वाढत जाईल तसतसे नाहीसे होत जाते आणि आत्मज्ञानाच्या पूर्ण प्रकाशात अज्ञानाचा काळोख पूर्णपणे नाहीसा होतो. ज्याप्रमाणे भोजन करत असताना प्रत्येक घासाने भूक कमी कमी होत जाते आणि शेवटच्या तृप्तीच्या घासाने भूक पूर्णपणे नाहीशी होते, अथवा चालण्याचा वेग वाढला असता वाट कमी कमी होत जाते व नंतर मुक्कामास आले असता ती वाट पूर्णपणे नष्ट होऊन जाते, म्हणजे संपते. अथवा मनुष्य जो जो हळूहळू जागा होतो तो झोप कमी कमी होत जाते आणि मनुष्य पूर्णपणे जागा झाला म्हणजे निद्रा देखील पूर्णपणे नाहीशी होते. असो, हे दृष्टांत राहू दे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होत असते. चंद्राचे वाढणे थांबले की जसा शुक्ल पक्ष निशेष नाहीसा होतो, त्याप्रमाणे जे ज्ञान ज्ञेयाला बाध करत असते त्या ज्ञानाने साधक माझ्या स्वरूपी येतो व माझ्या स्वरूपात पूर्ण ऐक्य पावला असता अज्ञान हे आवरणापासून विक्षेपापर्यंत पूर्ण नष्ट होऊन जाते. कल्पांताच्या वेळी सर्व जलमय होऊन जाते. त्यावेळेस समुद्र व नदी यांची मर्यादा मोडून पाताळापासून ब्रह्मलोकापर्यंत जी 14 प्रकारची भुवने आहेत ती सर्वही प्रलयकालीन पाण्याने भरून जातात. अथवा घट आणि मठ फुटल्यानंतर त्यातील आकाश जसे एकरूप होऊन राहते, अथवा लाकडे प्रज्वलित होऊन ती अग्निरूप होतात, किंवा विविध आकाराचे दागिने मुशीमध्ये घालून आटले म्हणजे दागिन्यांचा आकार नाहीसा होतो, त्याचे नाव नाहीसे होते आणि केवळ सोने शिल्लक राहते. हे असो, मनुष्य जागा झाला म्हणजे विविध प्रकारची स्वप्ने नाहीशी होतात आणि मग केवळ आपणच एकटा असतो. त्याप्रमाणे त्या श्रेष्ठ पुरुषाला एका माझ्या वाचून त्याच्या स्वतःच्या स्वरूपासह दुसरे काहीही उरत नाही. तेव्हा तो श्रेष्ठ पुरुष माझी चौथी ज्ञानलक्षण भक्ती प्राप्त करून घेतो. येरार्थ जिज्ञासू अर्थार्थी, हे भजती जी पंथी. ते तिन्ही पाहुनी चौथी म्हणिपत आहे. एरवी तिजी ना चौथी, हे पहिली ना सरती. पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. जे नेणणे माझे प्रकाशुनी, अन्यतात्वे माते दाऊनी. सर्व ही सर्वी भजवनी भुजावी तसे. जो जेथ जैसे पाहो बैसे, तया तेथ तैसेची असे. हे उजिडे का दिसे अखंड जेणे. स्वप्नाचे दिसणे न दिसणे, जैसे आपुलेनी असलेपणे. विश्वाचे आहे नाही जेणे, प्रकाशे तैसे. ऐसा हा सहज माझा, प्रकाशू जो कपिध्वजा. तो भक्ती या ओजा बोलिजे गा. म्हणून आरताच्या ठाई, हे आरती होऊनी पाही. अपेक्षणीय जे काही ते मीची केला. जिज्ञासू पुढा विरेशा, हेची होऊनी जिज्ञासा. मी का जिज्ञासू ऐसा दाखविला.
हेची होऊनी अर्थना मीची माझ्या अर्थी अर्जुना करुणी अर्थाभिधाना आणि माते एवं घेऊनी अज्ञानाते माझी भक्ती जे हे वर्ते ते दावी मज दृष्ट्याते दृश्य करुणी येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके परी दुजे पण हे लटिके आरिसा करी दिठी चंद्रची घेसाचे परी ये तुले हे तिमिराचे जे एकची असे तयाचे दोन्ही दावी तैसा सर्वत्र मीची मिया घेपतसे भक्ती इया परिदृश्यत्व हे वाया ज्ञानवशे ते अज्ञान आता फिटले माझे दृष्टत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे पै जेव्हाही असे किडाळ तेव्हाही सोनेची अढळ परी ते कीड गेलिया केवळ उरे जैसे हा गा पौर्णिमे आधी काही चंद्र सावयव नाही परी ती दिवसी भेटे पाही पूर्णतात या तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग दृष्टत्व ते सरे मियांची मी लाभे म्हणून दृश्यपथा अति तू माझा पार्था भक्तियोगू चवथा म्हणित लागा. दुसरे अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भक्त मला ज्या मार्गाने भजतात ते भक्तीचे 3 मार्ग पाहून या भक्तीस मी चौथी भक्ती असे म्हटले आहे. एरवी पहिली, दुसरी, तिसरी व चौथी असे काहीच हिला म्हणता येत नाही, परंतु माझी जी केवळ सहज स्थिती तिलाच भक्ती असे म्हणतात. जे दिव्य प्रकाश रूप अज्ञान जगत आणि ब्रह्मज्ञान या तिघांचे प्रकाशन करून या सर्वांना सर्व स्वरूप परमात्म्याची सहज भक्ती घडवून सर्वांना शांत करते. जो भक्त ज्या ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला ती वस्तू तेथे तशीच दिसते. हे ज्या अखंड प्रकाशामुळे भासते. ज्याप्रमाणे आपण असल्यामुळे स्वप्नाचा आहेपणा आणि नाहीपणा भासतो, त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते. हे अर्जुना, असा जो माझा सहज सदैव दिव्य प्रकाश आहे तोच भक्ती या उत्तम शब्दाने वर्णिला आहे. म्हणून आर्ताच्या ठायी ही उत्कट इच्छेच्या रूपाने बनून त्या इच्छेचा जो काही विषय आहे तो विषयही ती भक्तीच बनते. हे वीर अर्जुना, जिज्ञासू भक्ताची पुढे जाण्याची इच्छा व जाणणे ही दोन्हीही आपणच बनते. त्या अज्ञानाने मलाच माझ्याविषयी अर्थी करून त्याची प्रार्थना देखील मलाच व्हावयास लावते. अर्थप्राप्तीचे साधन आणि अर्थप्राप्तीची इच्छा करून अशी त्रिपुटी बनून मलाच अर्थ या नावाला आणते. याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार करून ही माझी भक्ती व्यवहार करू लागली की भक्ती दृष्ट्याला दृष्ट करून दाखविते. आरशामध्ये आपले स्वरूप पाहिल्यानंतर त्याचे प्रतिबिंब दिसते. या माझ्या बोलण्यात काही चूक नाही. एकाच मुखात बिंब आणि प्रतिबिंब असे खोटे द्वैत आरसा करीत असतो. दृष्टी खरोखर चंद्राला पाहते, परंतु तिमिर एवढे करतो की एक असलेल्या चंद्राला 2 करून दाखवितो. त्याचप्रमाणे भक्तीच्या आधारे मी आपल्याला सर्वत्र प्रतीत होतो, परंतु जे दृश्य आहे तो जडाचा भाग आहे. तो मिथ्या असून अज्ञानाच्या उपाधीमुळे होत असतो. ते भेद दाखविणारे अज्ञान ज्ञानोत्तर भक्तियोगाने नाहीसे होऊन माझे जीव रूपाने असलेले दृष्टत्व मला अभेदाने प्राप्त झालेले असते. प्रतिबिंब जसे आरसा दूर सारल्यानंतर आपल्या बिंबामध्ये एकरूप झालेले असते,
जेव्हा सोन्यामध्ये हिणकस धातू मिसळलेला असतो तेव्हा ते सोनेच आहे, परंतु त्यातील हिणकस धातू निघाला म्हणजेच ते केवळ शुद्ध सोने होते. अरे, पौर्णिमेच्या अगोदर चंद्र संपूर्ण नाही काय? परंतु एवढेच आहे की पौर्णिमेच्या दिवशी त्याला ती पूर्णता भेटते, म्हणजे त्याची पूर्णता व्यक्त होते. त्याप्रमाणे मी अज्ञानद्वारा दृश्य रूपाने दिसतो, परंतु हस्तांतराने दिसत असतो. जशी एकाच हातातील वस्तू दुसऱ्या हातात जशी दिसते त्याप्रमाणे मीच ज्ञानाच्या हातामध्ये दृष्टा या रूपाने दिसतो आणि अज्ञानाच्या हातात दृश्य या रूपाने दिसतो. मग आत्मज्ञानाने दृश्याचा निराश होऊन भिन्न रूपाने दिसणारे दृश्य एकदृष्टेपणामध्ये नाहीसे होऊन जाते. तेव्हा माझ्याकडून मीच प्राप्त होतो. म्हणून अर्जुना, माझा जो चौथा भक्तियोग आहे तो दृश्य मार्गाहून भिन्न आहे असे मी म्हटले आहे.